कचोऱ्या तर मी खूप वेळा बनवल्यात, पण इतक्या खुसखुशीत अशा कचोऱ्या आणि त्यातील मसालासुद्धा इतका चटपटीत झाला होता. तर तो कसा बनवला आणि खुसखुशीत कचोऱ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. तर इथे मी मूग डाळ भिजू घातलेली आहे. 2-3 तास भिजवलेली मूग डाळ पाहिजे. आता आपल्या खुसखुशीत अशा कचोऱ्या होण्यासाठी मैद्यामध्ये इथे चवीनुसार मीठ, ओवा आणि 1 मोठा चमचा इतकं तूप टाकायचं आहे. तूप आपल्याला पूर्ण कोरड्या पिठाला चोळून लावून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचा घट्ट गोळा बनवून ठेवायचा आणि हे पीठ आपल्याला अर्धा तास तर छान असं भिजू द्यायचं आहे. आता चटपटीत मसाला बनवण्यासाठी मूग डाळ घेतलेली आहे, भिजू घातलेली आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि मिरची घातली होती, ती मिक्सरमधून वाटून घेतली. आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. इथे मी धने, बडीशेप आणि जिरे टाकून, बेसन टाकून छान तेलात परतून घेतलं. त्याच्यानंतर आपण वाटून घेतलेली डाळ टाकली, लाल तिखट, धना पावडर, चाट मसाला, मीठ सगळं टाकलं, कोथिंबीर टाकून छान असा मसाला चटपटीत तयार करून घेतला. आता मसाला थंड व्हायला ठेवलेला आहे. आता आपल्याला ह्या मसाल्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे एकदाच. आणि आता इथं पिठाचा गोळा घ्यायचा, मैद्याच्या पिठाचा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून छान अशा पद्धतीच्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. आता तेल तापलेलं आहे. तेल जास्त कडक होऊ द्यायचं नाही. मीडियम तेल असताना आपल्याला कचोऱ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एकदम मीडियम गॅसवरच ह्या कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. एकदम मस्त खुसखुशीत खस्ता कचोऱ्या तयार आहेत.